आज आपलं तसं व्हिडिओ बनवायचं काही नियोजन नव्हतं. पण आपण आज असंच पाणी चालू करायला आलो होतो आज. आणि आजची तारीख आहे मला वाटतं 10 ऑगस्ट आहे. 10 ऑगस्ट 2026 आहे. आणि आपण आता हे पाऊस थोडासा मागच्या हप्त्यापासून जरा डिम झालेला आहे. त्याच्यामुळे आपण पाणी चालू करायला आलेलो होतो. आणि आपण ठिबक चालू केलेलं इथे दिसत असेल. आपण व्हिडिओमध्ये दाखवून देऊ. ठिबक आपण चालू केलं होतं. आणि पाणी चालू करायला आलं तर म्हणलं चला आपला एक व्हिडिओ बनवू आपण. का त्याचं काही एवढं म्हणावं अशी काही माहिती नाही. तर तरी मी आपण जे मागचे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं सांगितलेलं तुम्हाला की आपल्याला किती ऊस एका बॅटडामध्ये आपल्याला किती ऊस पाहिजे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक दाखवून दिलं मी. आता ज्या ऊसामध्ये बॅटडामध्ये बघा तुम्हाला दिसत असेल ह्याच्यामध्ये एक जे आता जगतो काय माहिती आता सांगता येत नाही बारीक आहे. 1 2 3 4 आणि हे बघा हे 5 एका बॅटडामध्ये शेजारच्या बॅटडामध्ये एकच ऊस आहे. आणि तरी सगळं एक दुखरं आहे. त्यामध्ये 1 2 3 4 हे आपलंच आहे बरं का. थोडासा खाली गेलेला 5 आणि हे 6 म्हणजे सरासरी 6 आता आपण कुठे आहेत आपले तिकडे विरास याचे सर बघा हे आपलं एक जरा कधी सोडायला वाटतं. 1 2 दिसतं घेऊन दिसतं का व्यवस्थित दिसायला पाहिजे. 1 2 3 हे 3 झाले 4 5 6 आणि हे 6 आहे त्याच्यामध्ये हे जरा जास्त आहे. पण तसं पाहायला गेलं तर आजच्या घडीला म्हणजे आज आहे 10 ऑगस्ट 2026 आहे आजची तारीख. तर आजच्या घडीला आपल्या ऊसामध्ये तर ह्या कोपऱ्याला जर पाहिलेलं आपण जिथं आपला व्हिडिओ चालू आहे आजच्याला त्याच्यामध्ये आपल्याला एका बेटाडामध्ये आपल्याला ऊस दिसून राहिले फक्त 5 आहे 6 आहे 7 आहे. हे तुम्हाला मी जास्त सांगितलेलं तर. आणि त्याच्या उलट ज्या ठिकाणी एका बटाटामध्ये आपल्याला काही ठिकाणी आपल्याला एका बटाटामध्ये 2 बी ऊस येतं आणि काही ठिकाणी 3 बी ऊस आहे. ते बी आपण थोडंसं दिसलं कुठं तर आपण ते बी त्या स्प्लिप टाकून द्या पुढे. आता तुम्हाला याच्यामध्येच तुम्हाला एक दाखवून देतो मी. तुम्हाला जसं म्हणलं कमी काही ठिकाणी कमी बी येतं एका बटाटामध्ये 2 3 3 बी ऊस येतं. तर ती बी तुम्हाला दाखवून देतो कमीच 3वाले. आता याच्यामध्ये बघा तुम्ही हे मेथड आहे आपलं याच्यामध्ये 1 2 आणि हे 3 हे बघा हे 3च आहेत. आपलं दाखवून द्यायचं जे काय असेल ते आपलं काम आहे दाखवून द्यायचं. आणि त्याच्यानंतर हे बघा आता ते शेजारचं त्याच्यामध्ये बघा तुम्ही 1 आणि हे 2 हे 2च ऊस येतं. आणि हे आपले बेटडे काय आता हे कोंब जे येतं हे 1 2 हे 2 जे कोंब आहे आणि हे जोडून दिलेले आहेत. आणि आता दुसरे की बारकाने निघले येतं. बघू आता ह्याला काय ऊन जर निघलं ऊन जर याला लागलंच तर मला वाटतं एखादंच वाढतील. मग त्या शेजारचं आणखी तुम्हाला दाखवतो. याला पण 2 आणि बघा 3च ऊस आहे याच्यामध्ये पण शेजारच्या. आता मी बघा आता असंच आहे. आणि ह्याची हाईट जी आहे का तुम्हाला मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जे दाखवलं आहे का याच्या चालूमधलं ऊस दाखवला तुम्हाला त्याची हाईट जरा जास्त आहे आणि त्याच्या कांडे बी जास्त आहेत. याची हाईट पण जरा कमीच आहे कांडे बी मापात आहेत. आणि इकडे बी जर तुम्ही बघितलं इकडे बी तेच आहे बेटाडामध्ये होतं तुम्हाला 2 ऊस दिसते तुम्हाला हे घेतं पण. शेजारच्या याच्यामध्ये जर पाहिलं तर 1 2 3 आणि 4. आता म्हणजे तुम्ही म्हणता म्हणून की तुम्ही काही ठिकाणी बेटाडामध्ये काही 5 दाखिले 7 दाखिले आणि आप तुम्ही 3 पण दाखिले 2 पण दाखिले म्हणजे काय उद्देश बनवून नेमके तुमचा दाखवायचा. मला दाखवायचं एवढंच होतं का जे प्रॅक्टिकली म्हणजे जे काय आपल्या वावरात आणि जे काय आपल्या रानात जे टिकत असतं जे पीक तर ते मला वाटतं दाखवायला पाहिजे आपण. लोक दाखवते का नाही दाखवते त्याच्याबद्दल मला काही देणं घेणं नाही आहे. पण जे काय माझ्या वावरामध्ये जे आपण पीक करतो जे आपण त्याचं काय असतं ते असते त्याचं काय जे कंडिशन आहे जे काय त्याची अवस्था आहे तर ते दाखवायचं आपला प्रयत्न आहे. तर त्याच्यामध्ये आपण तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये बी दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे आपल्या एका बटाटामधून आपला निदान एक 4 ते 5 ऊस असले तरी आपलं भरपूर आहेत. तर त्याच्यात जर तुलनेत पाहायला गेलं तर काही बटाटामध्ये जास्त ऊस संख्या आहे आणि काही बटाटामध्ये आपलं डायरेक्ट 2 आणि 3 वर्ष येऊन टिकलेली आता सध्या. आणि हे तुम्हाला मी आजचा व्हिडिओ सांगतोय म्हणजे तुम्हाला परत सांगतो तारखेचं तर आपला 10 ऑगस्ट 2026 मध्ये 10 ऑगस्ट 2026 मध्ये आपला व्हिडिओ हा शूट केलेला आहे. सध्याची कंडिशन अशी आहे. मग तुम्ही मला सांगा आता पुढं चालून जर आणखीन जानेवारी ते फेब्रुवारी म्हणजे 2027 मध्ये आपल्याला तोड येणार आहे 2027 मध्ये. तोपर्यंत तुम्ही विचार करा तोवर का आपल्या म्हणजे ऊसाची संख्या कमी होऊ शकते का जास्त होऊ शकते. जास्त व्हायची समजा शक्यता अशी होईल झालीच तर का ऊस जर इकडे तिकडे जर पांगला पडला आणि त्याला जर ऊन सूर्यप्रकाश जर चांगला भेटला तर मला वाटतं बारकाले कोंब फुटते आणि तिची थोडंसं संख्या मला असं वाटतं वाढायला बसते. नाही तर मग वाढायचं तसं जर नाही झालं तर वाढ तर कमी होईल
आणि मला वाटतं जे बारीक बारीक जे मडकेसारखे जे बारखाली पिल्ले आहेत कमजोर कमजोर ते मारायला बसले. पण एवढंच आहे का सध्या जे आपण व्हिडिओमध्ये सांगतोय सध्या आपला व्हिडिओ चालू आहे त्याच्यामध्ये आपले मडकेसारखे पिल्लं तर काय राहिले नाही. जे चांगले होते सरळ होते तेच आपल्या सध्या दिसू राहिले तर आणि त्याच्यावर आपला व्हिडिओ आज चालू आहे. आणि हे बघा याच्यात तुम्हाला पाणी बी आपण देतो दिसते का दिसते का ना. अरे याच्यात बघा हे आपले पाणी पण चालू आहे. आणि ठिबकने आज पाणी द्यायचा विषय असा होता आपण मोकळं पाणी द्यायचं आपल्या डोक्यात होतं पण ठिबकने पाणी अशामध्ये द्यायचं आपल्याला का आपला तन्नाशक खाणं होतं त्याच्यामध्ये. पाठीमागं बिच्चक मला पाठीमागं मला पण एवढं म्हणावं असं गवत त्या वाटत नाही. आणि जे काय थोडंफार गवत आहे तर ते मला वाटतं असं पण आता ऊस वाढणारच आहे तर मला वाटतं हे बी आतली आत मारायला बसलं नाही. म्हणून आपलं यंदाचं एवढी शेवटची फवारणी आपल्या डोक्यात करायचं आहे. म्हणजेच कसं व्हाल का आपलं एक शेवटची फवारणी केली म्हणजे ऊस तुटून जाऊस तर आपल्यावर गवत एवढं होणार नाही कारण की ऊस वाढणार आहे तिथून पुढं. आणि एक एवढी जर आपण तणनाशकाची फवारणी जर केली तर गवत आपल्याला परत दिसणार नाही. आणि जे काही दिसलं ते आपल्याला 24 टायमाला आपण नंतर बघू. म्हणून हे ठिबकने पाणी द्यायचं नियोजन त्याच्यामुळे चालू आहे कारण की आपल्याला पंप फवाराच टायमाला तणनाशक खाणताना आपल्याला चालता आलं पाहिजे हिशोबाने. कारण की याच्या मागं मी जे तणनाशक खाल्लं होतं पहिली बार तर ते आपण चालू पाण्यात खाल्लं होतं चालू पाण्यात त्याचे रिझल्ट मला जरा कमी जास्त आले होते. पण नंतर आता एक नियोजन चाललेलं आहे का सध्या आपण पाणी एवढं द्यायचं नाही. जे काय आपलं खाली ओला असेल त्या हिशोबातच आपण यावेळेस तणनाशक आपलं हाणाचं नियोजन चालू आहे. तर ते तणनाशक हाणू आणि त्याच्यानंतर याला परत आपण पाणी सोडू मोकळं पाणी. पण सध्या तणनाशक हाणायला आपलं अडचण येतात म्हणून आपण ही ठिबकने पाणी चालूच केलेलं सध्या. आपलं रान जास्त वाळू नये म्हणून मध्ये न पाणी देता आपण डायरेक्ट पिकाला डायरेक्ट ऊसाला पाणी देतो म्हणजे आपला ऊस काही हिरवागार राहील. पाऊस सध्या थोडा विश्रांती घेतली किंवा पाऊस पडा सध्या बंदी म्हणून सर